नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच भविष्यातले इलेक्ट्रिशियन आहात आणि वीज हे तर आपलं क्षेत्र आहे. पण दर महिन्याला घरी जे वीज बिल येतं ते बघून कधी डोकं चक्रावतं, नाही का? त्यातले ते आकडे, वेगवेगळे चार्जेस, सगळं कसं एका कोड्यासारखं वाटतं. पण काळजी करू नका, आज आपण हेच कोडं सोपं करणार आहोत. पॉवर टॅरिफ म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या बिलावर कसा परिणाम होतो हे आज आपण समजून घेणार आहोत. कारण हे ज्ञानच तुमची खरी ताकद ठरणार आहे. कधी विचार केलाय का, आपण बाजारात जातो, साखर घ्यायची असते, गणित एकदम सरळ असतं. किलोचा भाव विचारला, पैसे दिले, साखर घेतली, झालं. पण विजेच्या बाबतीत असं का होत नाही? तिचं बिल इतकं गुंतागुंतीचं का असतं? याचं कारण असं आहे की वीज ही साखरेसारखी साठवून ठेवता येत नाही. ती ज्या क्षणी तयार होते त्याच क्षणी ती वापरावी लागते. आणि खरं सांगा, आपला विजेचा वापर प्रत्येक क्षणाला बदलत असतो, हो ना? सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, रात्री तर वेगळाच. ह्याच सतत बदलणाऱ्या मागणीमुळे हे सगळं गणित थोडं क्लिष्ट होऊन जातं. आणि ऐका, याच गुंतागुंतीच्या विषयामध्ये एक जबरदस्त बातमी आली आहे. महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने म्हणजे MERCने या दर कपातीला मंजुरी दिली आहे. पण मित्रांनो, ही काही जादू नाहीये. ही आहे आपल्या इंजिनिअरिंगची कमाल. यामागे वीज प्रणालीच्या कार्यक्षमतेचं एक मोठं तांत्रिक गणित आहे. आणि हेच गणित आज आपण उलगडणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की हे शक्य झालं तरी कसं. चला मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण सुरुवात करूया वीज बिलाच्या रहस्यापासून. मग मागणीचं तांत्रिक गणित समजून घेऊ. त्यानंतर टॅरिफचे वेगवेगळे प्रकार पाहू. पॉवर फॅक्टरचा बिलावर काय प्रभाव पडतो ते जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं ज्ञान वापरून वीज कशी वाचवायची हे शिकू. मग तयार आहात? ठीक आहे. तर आपला पहिला टप्पा, वीज बिलाचं रहस्य. सगळ्यात आधी हा टॅरिफ म्हणजे काय भानगड आहे ते समजून घेऊया. वीज कंपनी आपल्याकडून पैसे का घेते आणि ते कसे ठरवते? पॉवर टॅरिफ म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर विजेचा भाव. विचार करा, वीज कुठेतरी पॉवर प्लांटमध्ये तयार होते. तिथून मोठमोठ्या लाईन्समधून म्हणजे ट्रान्समिशनमधून आपल्या शहरापर्यंत येते आणि मग शहरातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचते, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. या सगळ्याचा जो खर्च आहे ना, तो सगळा एकत्र करून हा दर ठरवला जातो. याच टॅरिफमधून वीज कंपनी आपला सगळा खर्च भागवते आणि थोडा नफा कमवते. आता आपण येतोय या सगळ्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, मागणीचं गणित. मी तुम्हाला आता काही तांत्रिक शब्द सांगणार आहे. हे शब्द सुरुवातीला कदाचित थोडे जड वाटतील, पण काळजी करू नका. एकदा का हे डोक्यात बसलं की समजा वीज बिलाचं अर्ध कोडं सुटलं. पहिला शब्द आहे मॅक्झिमम डिमांड किंवा कमाल मागणी. चला एक उदाहरण घेऊ. समजा एक ऑफिस आहे. सकाळी तिथे फक्त दिवे आणि कम्प्युटर चालू आहेत, पण दुपारी सगळ्यांनी AC लावले. तर दिवसभरात ज्या क्षणी सर्वात जास्त वीज वापरली गेली ती झाली त्या ऑफिसची मॅक्झिमम डिमांड. आता जरा आपल्या घराचा विचार करूया. संध्याकाळची वेळ 6 ते 10 किंवा 12 पर्यंत काय काय सुरू असतं? टीव्ही, दिवे, पंखा, कधीतरी इस्त्री पण लागते, बरोबर? हीच झाली तुमच्या घराची मॅक्झिमम डिमांड. आणि वीज कंपनीला अशा लाखो घरांच्या एकाच वेळी येणाऱ्या सर्वोच्च मागणीसाठी तयार राहावं लागतं. आता पुढची गोष्ट आहे सरासरी मागणी. हे एकदम सोपी आहे. म्हणजे बघा, महिन्याभरात तुम्ही जेवढे एकूण युनिट्स वापरले त्याला महिन्याच्या एकूण तासांनी भागायचं. विषय संपला. उदाहरणार्थ, जर एका महिन्यात 6000 युनिट्स वापरले गेले आणि महिन्याचे तास झाले 720, तर सरासरी मागणी आली 8.33 किलोवॅट. यावरून वीज कंपनीला एक सरासरी मागणीचा अंदाज येतो. लोड फॅक्टर म्हणजे काय? तो आहे आपल्या वीज प्रणालीच्या तब्येतीचा रिपोर्ट कार्ड. तो आपल्याला सांगतो की आपण विजेचा किती चांगला वापर करत आहोत. लोड फॅक्टर जितका चांगला म्हणजे 100च्या जवळ, तितका विजेचा वापर एकदम भारी, इफिशियंट होतोय असं समजा. आणि याचा थेट फायदा काय? तर प्रत्येक युनिट बनवण्याचा खर्च कमी होतो आणि खर्च कमी झाला की आपोआप बिल कमी व्हायला मदत होते. आता दोन एकदम भारी कन्सेप्ट्स नीट लक्ष द्या हां. एक आहे डिमांड फॅक्टर आणि दुसरा डायव्हर्सिटी फॅक्टर. डिमांड फॅक्टर फक्त एका घरापुरता विचार करतो. तो सांगतो की तुमच्या घरातले सगळे दिवे, पंखे, AC एकदम सुरू नसतात. पण डायव्हर्सिटी फॅक्टर तो अख्ख्या शहराचा, राज्याचा विचार करतो. तो सांगतो की शहरातले सगळेच लोक एकाच वेळी आपापली सगळी उपकरणं चालू करत नाहीत. आणि ह्याच दुसऱ्या गोष्टीमध्ये एक खूप मोठं गुपित दडलंय. हे समजायला विमानाचं उदाहरण एकदम बेस्ट आहे. विमानात 100 सीट असतील तर एअरलाईन कंपनी 105 तिकिटे विकते. का? कारण त्यांना पक्क माहिती आहे की 5-10 लोक ऐन वेळी येणार नाहीत. वीज कंपन्यांचं पण अगदी तसंच आहे. त्यांना माहिती असतं की शहरातील सर्व लोक एकाच वेळी आपापल्या घरातले सर्व दिवे, पंखे, AC चालू करणार नाहीत. आणि याच एका विश्वासावर ते कमी क्षमतेचे पॉवर प्लांट उभारतात, ज्यामुळे त्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचतो. पण मग एक प्रश्न मनात येतोच. जर सगळं इतकं हुशारीने चालतं, मग ऐन उन्हाळ्यात आपली लाईट का जाते? का होतं लोडशेडिंग?
कुठे जातो हा डायव्हर्सिटी फॅक्टर तेव्हा? याचं उत्तर आपल्या सवयींमध्ये आहे. कल्पना करा, मे महिन्याची रणरणती दुपार, बाहेर तापमान 45 डिग्री. तुम्ही काय करणार? बरोबर, एसी लावणार. पण गंमत म्हणजे फक्त तुम्ही नाही, अख्खं शहर, प्रत्येक घर, प्रत्येक ऑफिस, प्रत्येक जण एकाच वेळी एसी फुल स्पीडवर लावतो. यालाच म्हणतात कोइन्सिडेंट पीक. सगळ्यांची मागणी अचानक एकाच वेळी शिखरावर पोचते. याच क्षणाला डायव्हर्सिटी फॅक्टर कोसळतो आणि मागणी पुरवठ्याच्या खूप पुढे निघून जाते. मग नाईलाजाने वीज कंपनीला काही भागांचा पुरवठा बंद करावा लागतो, म्हणजे लोड शेडिंग करावं लागतं. तर आता आपल्या लक्षात आलं की मागणी कशी बदलते आणि सिस्टमवर कसा ताण येतो. मग वीज कंपन्या काय करतात? त्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे दर लावतात, म्हणजे टॅरिफ ठरवतात. चला, आता हे टॅरिफचे प्रकार कोणते आहेत ते बघूया. सगळ्यात सोपे आहेत फ्लॅट रेट आणि ब्लॉक रेट. फ्लॅट रेटमध्ये कसं, तुम्ही कितीही वीज वापरा, दर तोच, एकदम सोपं. तर ब्लॉक रेटमध्ये वापराचे टप्पे असतात, म्हणजे ब्लॉक्स. जसं की पहिल्या 100 युनिटसाठी वेगळा दर आणि त्यानंतरच्या वापरासाठी थोडा जास्त दर. आपल्या घरगुती बिलांमध्ये जास्त करून हाच प्रकार वापरला जातो. आता येतो 2 पार्ट टॅरिफ. इथे बिलाचे 2 हिस्से आहेत. पहिला आहे फिक्स चार्ज. हे हॉटेलच्या रूमच्या भाड्यासारखं आहे. तुम्ही रूम वापरा किंवा वापरू नका, भाडं तर द्यावंच लागतं. हा चार्ज तुमच्या मॅक्झिमम डिमांडवर ठरतो. आणि दुसरा भाग आहे रनिंग चार्ज. हे म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर करता तसं. जेवढं खाल तेवढं बिल, म्हणजे जेवढे युनिट्स वापराल तेवढे पैसे. आता आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो खूप खूप महत्त्वाचा आहे, पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. तो आहे पॉवर फॅक्टर. आतापर्यंत आपण बघितलं की वीज कधी आणि किती वापरली. पण मित्रांनो, एक इलेक्ट्रिशियन म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की वीज कशी वापरली जाते हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि याचा थेट परिणाम बिलावर होतो. त्यामुळे आता नीट लक्ष द्या. पॉवर फॅक्टर समजायला एक मस्त उदाहरण आहे. समजा तुमच्या हातात कोल्ड्रिंकचा ग्लास आहे. त्यात जे खरं कोल्ड्रिंक आहे, जे तुम्ही पिऊ शकता, ती झाली आपली ॲक्टिव्ह पॉवर. हीच खरी ताकद आहे जी मोटर फिरवते, बल्ब लावते. आणि वर जो फेस आहे तो म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर. ह्या फेसांनी ग्लास भरलेला दिसतो, पण त्याचा काही उपयोग आहे का? नाही. मोटरला फिरण्यासाठी चुंबकीय क्षेत्राची गरज असते, ते ही पॉवर बनवते. पण वीज कंपनीला तुम्हाला तो फेसासोबत पूर्ण ग्लास द्यावा लागतो, म्हणजे त्यांचं नुकसान होतं, बरोबर? आणि याच फेसाला म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कंपन्या पॉवर फॅक्टर टॅरिफ लावतात. जर ग्राहकाचा पॉवर फॅक्टर खराब असेल, म्हणजे सिस्टीममध्ये जास्त फेस तयार होत असेल, तर बिलावर बसतो दंड. आणि इथेच तुमचा रोल हिरोसारखा येतो. तुम्ही जर तुमच्या क्लायंटला कॅपॅसिटर बसवून त्याचा पॉवर फॅक्टर सुधारला, तर त्याला दंड वसण्याऐवजी बिलात डिस्काउंट मिळेल. विचार करा, तुम्ही त्याचं नुकसान वाचवू शकता, कारण चांगल्या पॉवर फॅक्टरमुळे संपूर्ण वीज प्रणालीची कार्यक्षमता वाढते. चला, आतापर्यंत आपण वीज बिलामागची सगळी थिअरी समजून घेतली. आता या ज्ञानाचा वापर करून खरं बिल कसं कमी करायचं याचे काही प्रॅक्टिकल उपाय बघूया. मी तुम्हाला बिल कमी करण्याचे 4 सोपे पण जबरदस्त उपाय सांगतो. हे पाठच करून ठेवा. नंबर 1, पॉवर फॅक्टर सुधारा. कंपन्यांमध्ये स्टॅटिक कॅपॅसिटर बसून हे सहज करता येतं. नंबर 2, मॅक्सिमम डिमांड कंट्रोल करा. घरात किंवा कारखान्यात सर्व मोठी उपकरणं एकाच वेळी चालू करणं टाळा. नंबर 3, लोड शिफ्ट करा. शक्य असल्यास जास्त वीज लागणारी कामं रात्री किंवा पहाटे करा, जेव्हा विजेची मागणी कमी असते. आणि नंबर 4, सर्वात महत्त्वाचं, आपलं बिल समजून घ्या. आपला टॅरिफ कुठला आहे ते तपासा. आणि आता तुम्हाला कळलं असेल, आपण जिथून सुरुवात केली होती त्या बातमीचं रहस्य. महाराष्ट्रात जी 10% वीज स्वस्त झालीये ना, ती याच सगळ्या सुधारणांमुळे शक्य झालीये. चांगला लोड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे वीज बनवण्याचा एकूण खर्च कमी झाला आणि त्याचाच फायदा आता थेट आपल्या सगळ्यांपर्यंत पोचतोय. हेच आहे चांगल्या इंजिनिअरिंगचं फळ. पण जाता जाता एक विचार तुमच्या डोक्यात सोडून जातो. विचार करा, भविष्यात जेव्हा लाखो इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर असतील आणि समजा सगळेजण संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून घरी येऊन एकाच वेळी आपल्या गाड्या चार्जिंगला लावतील, तेव्हा आपल्या डायव्हर्सिटी फॅक्टरचं काय होईल? आपली आजची ग्रीड हा प्रचंड मोठा ताण एकाच वेळी सहन करू शकेल का? यावरच भविष्यातल्या इंजिनियर्सना आणि तुमच्यासारख्या टेक्निशियन्सना काम करायचंय. तर याच विचारासोबत आज आपण थांबूया. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक ITI इलेक्ट्रिशियन नाही आहात. तुमचं काम फक्त वायर जोडण्यापुरतं मर्यादित नाही. हे सगळं ज्ञान तुम्हाला एक एनर्जी सेव्हर बनवतं. तुम्ही लोकांचे आणि आपल्या देशाचे पैसे वाचवणारे आहात. ही एक खूप मोठी ताकद आहे तुमच्या हातात.